अधिक मासामध्ये आईची ओटी कशी भरावी, कोणत्या वस्तू घ्याव्यात आणि कोणत्या वारी भरावीत. अधिक मासात आईची ओटी भरली जाते. त्या ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आता सुरू झालेला आहे. आपल्याकडे धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या या महिन्याला अतिशय महत्त्व आहे. पुरुषोत्तम मास म्हणूनच अधिकाचा महिना ओळखला जातो. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. ती सगळीकडे अगदी उत्साहाने पार पाडली जाते आणि जावयाला वाण दिले जाते. त्याचप्रमाणे आणखी एक परंपरा म्हणजे मुलीने आईची ओटी भरणे. हा एक प्रकारे आईचा सन्मान करणे, तिचे आदरातिथ्य करण्याचा एक भाग आहे. एरवी आपल्यासाठी आई कित्येक गोष्टी करते आणि आपण तिला त्यासाठी गृहीत धरतो. ह्या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि आईचा योग्य तो मान राखला जातो. आता ही ओटी कशी भरायची असते ते पाहूयात. अधिक मासानिमित्त आईची ओटी कशी भरावी. ओटी सामानात असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. त्यात प्रामुख्याने एक खण, एक ब्लाऊज पीस असतो आणि तांदूळ असतात. आता त्यात बदल करायचा असल्यास आपण आईला तिच्या आवडीची एखादी छानशी साडी घेऊन देऊ शकतो. तसेच ह्याशिवाय त्यामध्ये सुपारी, बदाम, हळकुंड, खोबरे, रुपयाचे नाणे ह्या वस्तूही घातल्या जातात. यात जर थोडा बदल करायचा असेल तर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुका असा सुकामेवा घ्यावा. त्याचे वेगवेगळे पॅकिंग करा आणि ते आईला द्यावा. शिवाय आई हे सगळे पदार्थ नियमितपणे खाईल याकडेही लक्ष द्या, जेणेकरून तिच्या तब्येतीचीही काळजी घेतली जाईल. ओटीमध्ये एखादं फळ असावं. यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचं फळ निवडू शकता. या निमित्ताने आईला आपल्याकडून काही पौष्टिक खायला दिले जाईल. तसेच आईला काय आवडतं याचा विचार आपण खूप कमी वेळा करतो. आता अधिक मासाच्या ओटीच्या निमित्ताने आईच्या आवडीचे गोड पदार्थ करा आणि ते पदार्थ ओटी भरल्यानंतर तिला द्या. गोड पदार्थ मिठाई देण्यापेक्षा घरी केलेल्या पदार्थांची गोडी निश्चितच जास्त असते. ओटी भरण्याची पद्धत आणि साहित्य. वार. ही ओटी शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी. साहित्य. ओटी भरण्यासाठी एक साडी किंवा खण, ब्लाऊज पीस, एक नारळ पाण्याने भरलेला, अखंड तांदूळ, हळद कुंकू, सुपारी, बदाम, फळ आणि 5 सौभाग्यवान वस्तूचा वापर करा. पद्धत. सर्वप्रथम आईच्या पायावर पाणी घालून तिचे पाद्यपूजन करावे. त्यानंतर आईला स्वच्छ आसनावर बसून तिच्या पदरात किंवा साडीवर तांदूळ, फळ, हळद कुंकवाने माखलेले नारळ आणि इतर साहित्य ठेवून आदरपूर्वक नमस्कार करावा. आई हयात नसेल तर काय करावे. जर आई हयात नसेल तर घरातील ज्येष्ठ महिलेची किंवा सासूची ओटी भरण्याची प्रथा नाही. अशा वेळी एखाद्या सुवासिनीला आई समान मानून तिची ओटी भरून हा नियम पूर्ण करावा. आई विधवा असल्यास फक्त फळ, साडी आणि सुकामेवा देऊन तिचा सन्मान करावा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.